विद्यार्थी मित्र हो, व्यवस्थापनाची कार्ये या प्रकरणाच्या पुढील भागामध्ये आपले स्वागत आहे. व्यवस्थापक व्यवस्थापन करताना ज्या कार्यांचा वापर करतो ती कार्य आपण अभ्यासत आहोत. या भागामध्ये आपण पुढील कार्य अभ्यासणार आहोत, कर्मचारी व्यवस्थापन. प्रकरण दुसरे, व्यवस्थापनाची कार्ये. आता या भागामध्ये आपण तिसरं कार्य बघणार आहोत, कर्मचारी व्यवस्थापन. बघा, मागील दोन भागामध्ये आपण नियोजन आणि संघटन या कार्याचा अभ्यास केला. नियोजन काय सांगतं, तर नियोजन भविष्य काळात आपल्याला काय करायचं आहे किंवा पुढे आपल्याला काय करायचं आहे आणि कुठपर्यंत पोहोचायचं आहे हे ठरविण्याचं काम नियोजनाचं असतं. आणि त्यानंतर संघटन काय करतं, तर नियोजनाने जी काही आखणी केलेली आहे त्यासाठी आपल्याला किती मनुष्यबळ लागणार आहे, भांडवल किती प्रमाणात लागणार आहे, आपल्याला किती साहित्य लागणार आहे, त्याची तिथे संघटन केलं जातं, जमवाजमव केली जाते आणि कामानुसार काय केली जाते, तिथे विभागणी केली जाते. मग त्यानंतर पुढील कार्य येतं कर्मचारी व्यवस्थापन. बघा, कर्मचारी व्यवस्थापन काय करते, तर इथे कर्मचारी व्यवस्थापनामध्ये जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट शक्ती आकर्षित करण्याचं काम केलं जातं. कर्मचाऱ्यांची भरती केली जाते, त्यांची निवड प्रक्रिया राबविली जाते. कर्मचाऱ्यांना जी काही कार्य करायची आहेत त्या कार्याची लागणारी जबाबदारी सोपवली जाते. त्या कर्मचाऱ्यांचं मूल्यांकन केलं जातं. त्या कर्मचाऱ्यांचा जो काही मोबदला द्यायचा आहे तो मोबदला ठरविला जातो. आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना व्यवसाय संघटनेमध्ये जी काही टिकवून ठेवण्याची प्रक्रिया आहे त्याला आपल्याला इथे कर्मचारी व्यवस्थापन असं म्हणता येईल. कारण प्रत्येक व्यवसाय संघटनेचं जे यश आहे किंवा त्या व्यवसाय संघटनेची वाढ आहे ही व्यवस्थापन कार्याच्या योग्यतेवर आधारित आहे. जर त्या व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापनाचं कार्य योग्य रीतीने होत असेल तर निश्चितच ती व्यवसाय संघटना यश आणि प्रगती साध्य करताना आपल्याला दिसते. मग तिथे जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेचा, त्यांचा कौशल्याचा तिथे वापर करून घेणं फार महत्त्वाचं असतं. तिथे त्यांच्याकडे असणारी जी काही बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्या अंगी असणारी जी काही कौशल्य आहेत त्यांचा सर्वात उत्तम असा चांगला वापर करून घेणे, त्यांना टिकवून ठेवणे, तसेच त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं असतं. त्यांना विकास कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणं गरजेचं असतं. कारण जर तिथे जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं तर निश्चितच त्याचा फायदा व्यवसाय संघटनेला होताना दिसत असतो. आणि ही जी प्रक्रिया आहे ही व्यवस्थापकाच्या दृष्टीने फार आव्हानात्मक असते. कर्मचाऱ्यांना आणणं, त्यांना टिकून ठेवणं, त्यांना प्रशिक्षण देणं हे तिथे केलं जातं. आणि ते करूनच आपल्या व्यवसाय संघटनाची जी काही प्रगती आहे ती प्रगती तिथे साध्य करताना आपल्याला तिथे व्यवस्थापक दिसतो. बघा, आपल्याला जे काही कर्मचारी आहेत ते अगदी सुरुवातीच्या काळापासूनच लागतात. मग संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, त्यांची पदोन्नती करणे, त्यांची बढती बदली, काही कर्मचारी आहेत ते निवृत्त होतात, काही कर्मचारी राजीनामा देतात, काही कर्मचाऱ्यांचा अपघातात मृत्यू होऊ शकतो. मग जेव्हा अशा जागा रिक्त होतात पुन्हा त्याची आपल्याला नव्याने भरती करावी लागते. म्हणजे एकंदरीत कर्मचारी व्यवस्थापनामध्ये जे काही कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे, त्यांना नेमणं आहे, त्यांना तिथे मोबदला देणं, या सर्व कार्यांचा समावेश होताना आपल्याला दिसतो. म्हणजे व्यवस्थापन यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतं. मग व्यवस्थापनामार्फतच योग्य कामासाठी योग्य मोबदल्यासह योग्य व्यक्तीची नेमणूक या कर्मचारी व्यवस्थापनाअंतर्गत केली जाते. म्हणजे जे काही काम तिथे द्यायचं आहे त्या कामासाठी योग्य व्यक्ती आणि त्या व्यक्तीला योग्य मोबदला आणि तिथे त्या व्यक्तीची नेमणूक करणं हे जे काही कर्मचारी व्यवस्थापन आहे याच्यामध्ये साध्य केलं जातं. इथे आपण व्याख्या बघणार आहोत. थियो हायमन यांची व्याख्या आहे, कर्मचारी व्यवस्थापन अधीनस्थ व्यवस्थापकांची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित आहे. बघा, कर्मचारी व्यवस्थापन कशाशी संबंधित आहे, तर जे काही व्यवस्थापक आहेत त्या व्यवस्थापकांची भरती असेल, त्यांची निवड प्रक्रिया असेल, त्यांचा विकास असेल, त्यांना देण्यात येणारं प्रशिक्षण असेल आणि त्यांना देण्यात येणारा जो मोबदला असेल त्याच्याशी ते संबंधित आहे. म्हणजे एकंदरीत कर्मचाऱ्याशी ते पूर्णपणे संबंधित आहे.
तसेच ल्युथर गुलिक यांनी व्याख्या केलेली आहे. कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना आणणे, प्रशिक्षित करणे किंवा प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे अशा पूर्णपणे कर्मचाऱ्यांशी निगडीत कार्य आहे. बघा इथे ह्यांनी पण सांगितलेले आहे की हे कर्मचारी व्यवस्थापन कशाशी संबंधित आहे, तर पूर्णपणे कर्मचाऱ्यांशी संबंधित आहे. तिथे कर्मचाऱ्यांना आणणे, त्यांना प्रशिक्षण द्यायचं, काम करण्याचं आणि तिथे त्यांची जी काही कामाची अनुकूल चांगली परिस्थिती आहे ती टिकवून ठेवणे अशा पूर्णपणे कर्मचाऱ्यांशी हे निगडीत असणारं कार्य आहे, कर्मचाऱ्यांशी संबंधित असणारं हे कार्य आहे. या कर्मचारी व्यवस्थापनाचं आपण महत्त्व पाहणार आहोत. त्यातलं पहिलं महत्त्व आहे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य. बघा व्यवस्थापन करताना व्यवस्थापकाला नियोजनापासून नियंत्रणापर्यंत सर्व कार्य करावी लागतात. बघा नियोजन व्यक्तींशी संबंधित आहे, संघटन त्यामध्ये मानवी संसाधनं असतात, निर्देशन आपण कोणाला करणार, दिशा आपण कोणाला दाखवणार तर कर्मचाऱ्यांना दाखवणार आणि नियंत्रण आपण कोणावर मिळवणार तर कर्मचाऱ्यांवर मिळवणार. मग अशी जी काही व्यवस्थापनाची इतर कार्य आहेत ती इतर कार्य जर प्रभावीपणे चांगल्यापणे पार पाडायची असतील तर निश्चितच तिथे व्यवस्थापनाचं हे कर्मचारी व्यवस्थापन हे कार्य गुरुकिल्ली आहे, त्याच्यासाठी ते योग्य असणारं कार्य आहे. कारण बाकी सर्व कार्य पार पाडण्यासाठी जर तिथे व्यक्तींची नेमणूक, कर्मचाऱ्यांची नेमणूक जर केलेली नसेल तर निश्चितच कोणतंही कार्य पार पाडता येणार नाही. वेगवेगळे विभाग व्यवसाय संघटनेमध्ये असतात, त्या विभागांमध्ये कार्यरत वेगवेगळे व्यक्ती असतात आणि त्या व्यक्तींशिवाय कोणतंही इतर कार्य प्रभावीपणे होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला जी काही तिथे हे कार्य आहेत ती सर्व कार्यांचा जर परिणाम बघायचा असेल, तर परिणाम जर साध्य करायचा असेल तर कर्मचारी व्यवस्थापनावरच तो अवलंबून असतो. जेव्हा त्या संघटनेमध्ये प्रभावी कर्मचारी व्यवस्थापन असेल तर निश्चितच ही व्यवसाय संघटनेची बाकीची सर्व कार्य एकदम योग्य रीतीने पार पाडताना आपल्याला दिसतात. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे मानवी संसाधनांचा प्रभावी वापर. बघा कर्मचारी व्यवस्थापनामुळे मानवी संसाधनांचा म्हणजेच कार्यशक्तीचा प्रभावी वापर करता येतो. बघा भरती असेल, निवड प्रक्रिया असेल, नियुक्ती असेल, मोबदला असेल, प्रशिक्षण असेल, विकास असेल, म्हणजे ही जी काही सर्व प्रक्रिया राबवली जाते, भरतीची असेल, निवड असेल, मोबदला देणं, प्रशिक्षण देणं, या प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घेतली जाते आणि तिथे कर्मचाऱ्याला देण्याचं जे काम आहे त्या कामाचा अतिरेक टाळला जातो. आणि जेव्हा कामाचा अतिरेक टाळला जातो तेव्हा निश्चितच जे काही मानवी संसाधन आहे त्या मानवी संसाधनाचा कार्यक्षमपणे वापर आपल्याला होताना दिसतो. जर मानवी संसाधनाचा कार्यक्षमपणे वापर झाला तर त्या व्यवसाय संघटनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची कामगिरी सुधारते. निश्चितच त्याचा फायदा हा व्यवसाय संघटनेला होत असतो. म्हणजे जे काही मानवी संसाधन आहे त्याच्या योग्य कार्यक्षमतेचा तिथे वापर करून घेण्यासाठी आपल्याला इथे हे जे कर्मचारी व्यवस्थापन आहे ते कर्मचारी व्यवस्थापन महत्त्वाचं ठरत असतं. कारण त्या संसाधनाला कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त काम देता कामा नये आणि जर तिथे जास्त काम झालं तर निश्चितच त्या कर्मचाऱ्याकडनं योग्य काम केलं जाणार नाही आणि त्याची कामगिरीमध्ये सुधारणा होणार नाही. मग याची काळजी इथे घेतली जाते. कर्मचाऱ्याला योग्य काम दिलं जातं आणि योग्य काम दिल्यामुळेच तिथे कर्मचाऱ्याची जी काय कामगिरी सुधारते आणि कामगिरी सुधारल्यामुळे त्याचा फायदा व्यवसाय संघटनेला अनुभवता येतो. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे सहसंबंध निर्माण होतात. बघा व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये चांगले सुदृढ संबंध असणं फार महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या स्तरावरती कर्मचारी काम करतात, वेगवेगळ्या स्तरावरती अधिकारी असतात आणि व्यवस्थापन असतं. यांच्यामध्ये
चांगले संबंध निर्माण होणं फार महत्त्वाचं असतं आणि यांच्यामध्ये जर चांगले संबंध असतील तर निश्चित व्यवसाय संघटनेला आपलं जे काही उद्दिष्ट आहे ते सहज गाठता येतं. उद्दिष्ट गाठताना कोणतीही समस्या निर्माण होत नाही आणि या कर्मचारी व्यवस्थापनामुळे या व्यवसाय संघटनेमध्ये चांगले संबंध निर्माण होतात. त्यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण होताना आपल्याला दिसतो आणि सुसंवाद निर्माण झाल्यामुळेच व्यवसाय संघटनेमध्ये तिथे चांगल्या संबंधाचा फायदा आपल्याला तिथे पाहायला मिळतो आणि व्यवसाय संघटनेमध्ये चांगले संबंध असल्यामुळेच म्हणजे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये चांगले संबंध असल्यामुळेच त्यांची जी काही तिथे संबंध योग्य असल्यामुळेच आपण त्यांचा जो संबंधाचा फायदा तो व्यवसाय संघटनेच्या विकासासाठी करून घेऊ शकतो. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे मानवी संसाधनांचा विकास. बघा, कोणत्याही व्यवसाय संघटनेची कुशल आणि अनुभवी कर्मचारी ही मालमत्ता असते. ज्या व्यवसाय संघटनेमध्ये कुशल आणि अनुभवी कर्मचारी आहेत ती कर्मचारीची त्या व्यवसाय संघटनेची ती अगदी उत्तम अशी मालमत्ता असते. कारण ही मालमत्तेच्या आधारावरतीच व्यवसाय संघटना काय करत असते तर आपला विकास तिथे करण्याचा प्रयत्न करत असते. मग कर्मचारी व्यवस्थापन काय करते तर जी काही कर्मचाऱ्यांना काम करायचे त्याची माहिती तिथे दिलेली असते आणि जर कर्मचाऱ्याला तिथे जास्तीत जास्त कार्यक्षमतेचा उपभोग करून घ्यायचा आहे तर निश्चितच त्याला प्रशिक्षण दिलं जातं, त्याचा विकास केला जातो आणि विकास आणि प्रशिक्षण दिल्यामुळेच त्या कर्मचाऱ्याच्या विकास कार्यक्रमामध्ये कर्मचाऱ्याला सहभागी करून घेतलं जातं आणि कर्मचाऱ्याच्या विकास कार्यक्रमामध्ये सहभागी केल्यामुळे त्याला प्रशिक्षण दिल्यामुळे जी काही त्यांची कार्य आहेत ती तिथे सुलभ व चांगल्या पद्धतीने होताना दिसतात. म्हणजे जे काही मानवी संसाधन आहे त्या मानवी संसाधनाचा विकास करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन फार महत्त्वाचे ठरत असते. कर्मचारी व्यवस्थापन या मानवी संसाधनाला प्रशिक्षण कार्यामध्ये सामावून घेतो, त्यांच्या विकास कार्यामध्ये त्यांना सामावून घेतो आणि त्याचा फायदा केल्यामुळेच निश्चितच जे काही त्यांची कार्यक्षमता आहे ती जास्तीत जास्त कार्यक्षमतेचा वापर व्यवसाय संघटनेला करून घेता येतो. त्यानंतर आपलं पुढील महत्त्व आहे तंत्रज्ञानाचा आणि इतर साधनांचा प्रभावी वापर. बघा, व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी जर प्रशिक्षित असतील तर त्यांना नवीन तंत्रज्ञान कशा पद्धतीने हाताळायचे याची माहिती असेल, त्यांच्याकडे जे काही उपलब्ध भांडवल आहे त्याचा वापर कसा करायचा, त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर कसा करायचा आणि कामाची कोणती पद्धत वापरायची याचा त्यांना माहिती असल्यामुळे निश्चितच ते काय करू शकतात या सर्व गोष्टींचा म्हणजे भांडवलाचा, तंत्रज्ञानाचा, साहित्याचा प्रभावी वापर करू शकतात आणि यांनी त्याचा प्रभावी वापर केल्यामुळे जी काही संघटना आहे त्या संघटनेची बाजारपेठेमध्ये स्पर्धा करण्याची जी काही ताकद आहे ती वाढीस लागते. कारण कोणत्याही संघटनेला बाजारपेठेमध्ये असंख्य स्पर्धक असतात आणि त्या स्पर्धेमध्ये तिथे व्यवसाय संघटनेला टिकून राहायचं असतं आणि टिकून राहण्यासाठी तिथे त्यांच्याकडे असणारे जे काही कर्मचारी व्यवस्थापन आहे ते कर्मचारी व्यवस्थापन तिथे महत्त्वाचं ठरत असतं. कारण प्रशिक्षित असणारे कर्मचारी त्यांच्याकडे जे काही उपलब्ध साहित्य आहे त्या साहित्याचा योग्य वापर कसा करायचा याचं तिथे त्यांना माहिती असल्यामुळे ते आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा योग्य चांगला पुरेपूर वापर करतात आणि पुरेपूर वापर केल्यामुळेच ते काय करू शकतात तर आपल्या कामाचा दर्जा उंचावू शकतात, कामाचा दर्जा वाढवू शकतात. व्यवसाय संघटनेची जी काही उत्पादकता आहे ती उत्पादकता संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही प्रकारे तिथे वाढवू शकतात. म्हणजे उत्पादन जास्त वाढवू शकतात आणि उत्पादनाचा जो काही दर्जा आहे तो उत्पादनाचा दर्जा अगदी चांगला ठेवू शकतात. हे केवळ कशामुळे तर कर्मचारी व्यवस्थापनामुळे त्यांना जी काही त्यांच्याकडे उपलब्ध असणारी साधनसामुग्री आहे त्या साधनसामुग्रीचा योग्य वापर करता येतो. कारण कर्मचाऱ्याची निवडच योग्य रीतीने केली असते जेणेकरून त्याला या सर्व गोष्टींचं ज्ञान आहे. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे कार्यक्षमता वाढते. बघा, कर्मचाऱ्याची कार्यक्षमता तिथे वाढवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन महत्त्वाचं ठरत असतं. कारण कर्मचाऱ्यासंबंधी सर्व गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो?
इथे कर्मचारी व्यवस्थापनामध्ये होतो. मग तिथे कर्मचाऱ्याची प्रशिक्षण देणं, कर्मचाऱ्याचा विकास करण्यासाठी त्याला जी काही विकास कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये सामावून घेणं, कर्मचाऱ्याला तिथे निवडायचं आहे तर ती निवड प्रक्रिया तिथे अशा पद्धतीने राबवली जाते की जिथे जे काही दर्जेदार कर्मचारी आहेत ते दर्जेदार कर्मचारी संघटनेला मिळवून दिले जातात. आणि असे दर्जेदार कर्मचारी निवड प्रक्रियेमधून निवडल्यामुळे तिथे त्याचबरोबर ते दर्जेदार तर असतात पण त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि प्रशिक्षण देऊन त्यांची कामगिरी सुधारल्यामुळे निश्चितच जी काही त्यांची कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता आपल्याला वाढताना दिसते आणि त्या कार्यक्षमतेचा वापर व्यवसाय संघटनेला करून घेता येतो. म्हणजे चांगल्या निवड प्रक्रियेमुळे चांगल्या दर्जाचे कर्मचारी मिळवता येतात आणि त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांची जी काही कामगिरी सुधारण्यासाठी मदत होते आणि ती कामगिरी सुधारली तर त्याचा फायदा व्यवसाय संघटनेला होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे दीर्घकालीन परिणाम. बघा, व्यवसाय संघटनेमध्ये जे काही कर्मचाऱ्यांची निवड केली जाते ते पात्र, कार्यक्षम आणि कुशल अशा कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. कारण हे जे आहेत कर्मचारी ती व्यवसाय संघटनेची संपत्ती आहे. मग ही पुन्हा इथे निवड प्रक्रियेमध्ये जे काही अशा पद्धतीचे कर्मचारी निवडले जातात की ज्यांच्या अस्तित्वाचा जो काही फायदा आहे तो व्यवसाय संघटनेला दीर्घकालीन होतो. म्हणजे अगदी लांबपर्यंत एकदा कर्मचारी निवडला तो जर चांगल्या दर्जाचा असेल, त्याच्या अंगी चांगली कौशल्य असतील, त्याला तिथे प्रशिक्षण देऊन त्याची कौशल्य विकसित करता येतात. म्हणजे या निवड प्रक्रियेमुळे जे काही कर्मचारी नेमले जातात त्या कर्मचाऱ्यांचा जी काही कार्यक्षमता आहे त्या कार्यक्षमतेचा तिथे दीर्घकालीन उपयोग व्यवसाय संघटनेला होताना दिसतो. आणि दीर्घकालीन उपयोग झाल्यामुळेच व्यवसाय संघटनेमध्ये जो काही सकारात्मक परिणाम आहे, चांगला परिणाम आहे, तो चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. म्हणजे दीर्घकालीन आणि चांगला परिणाम हा केवळ कशामुळे साध्य होतो तर कर्मचारी व्यवस्थापनामध्ये जे काही कर्मचारी आहेत ते चांगले दर्जेदार कर्मचारी नेमले जातात आणि दर्जेदार नेमून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची कार्यक्षमता तिथे सुधारली जाते आणि याचा जो काही दीर्घकालीन परिणाम आहे तो व्यवसाय संघटना अनुभवताना दिसते. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे आवश्यक योगदान. बघा, कर्मचारी व्यवस्थापन जे आहे ते कर्मचाऱ्यांची तिथे निवड करते. निवड करताना चांगल्या प्रतीचा निवड कार्यक्रम राबवते आणि त्यातून कर्मचाऱ्यांची निवड करते. निवड केल्यानंतर ते कर्मचारी उच्च दर्जाचे असे निवडते. मग जर उच्च दर्जाचे कर्मचारी तिथे निवडले जातात मग ते कशावरती तर जर त्यांना भविष्यामध्ये काम करायचं आहे तर त्या भविष्यामध्ये जी काही त्यांना आव्हाने तिथे त्यांच्यासमोर येणार आहेत त्या आव्हानांना त्यांना समर्थपणे सामोरं जाता आलं पाहिजे. म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य रीतीने तिथे निवडते. संभाव्य त्यांना आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवड ही त्यांची जी काही क्षमता असेल, त्यांचे जे काही कौशल्य असेल, त्यांची जी काही पात्रता असेल त्याच्यावरती त्यांची निवड करते. आणि निवड केल्यानंतर तिथे त्यांना माहीत असतं की भविष्यात जी काही त्यांना आव्हानं समोर येणार आहेत त्या आव्हानांना ते सहज पेलू शकतील अशा कर्मचाऱ्यांची निवड ही इथे कर्मचारी व्यवस्थापनामधून केली जाते. आणि म्हणूनच तिथे या कर्मचाऱ्यांचं जे काही भविष्यामध्ये त्यांची जी काही योगदान आहे ते योगदान तिथे विचारात घेतलं जातं आणि त्यांच्याकडनं चांगलं योगदान तिथे मिळवलं जातं. कारण कर्मचारी योग्य असतात, कर्मचारी चांगले कुशल असतात आणि कुशल कर्मचाऱ्यांकडनं त्यांना भविष्यात जे काही योगदान आहे ते योगदान मिळवणं शक्य होतं. म्हणजे त्यांना आवश्यक असणारे योगदान हे भविष्यात ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यासाठी जे काही योगदान आवश्यक आहे ते इथे त्यांना मिळवणं सहज शक्य होतं. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे कामाचे समाधान. बघा, कामाचे समाधान म्हणजे काय तर व्यवसाय संघटनेतला कर्मचारी हा समाधानी असला पाहिजे. मग तो समाधानी असण्यासाठी त्याला काय केलं जातं तर त्याला आर्थिक मोबदला दिला जातो आणि काही वेळेला बिगर आर्थिक सुद्धा मोबदला दिला जातो. कुठे त्यांना काही बक्षीस दिलं जातं, कुठे त्यांना
व्यवसाय संघटनेला फायदा झाला तर वेगवेगळ्या प्रकारची जी काही बक्षिसं आहेत ती बक्षिसं दिली जातात. म्हणजे कर्मचाऱ्याला जर समाधानी ठेवायचं असेल, कर्मचाऱ्याला समाधानी का ठेवायचं, तर कर्मचाऱ्याचं मनोबल तिथे वाढवतं. म्हणजे जो काही कर्मचाऱ्याला मोबदला दिला जातो, आर्थिक असेल बिगर आर्थिक, दोन्ही गोष्टींमुळे कर्मचाऱ्याचं मनोबल वाढतं आणि कर्मचाऱ्याचं मनोबल वाढलं तर कर्मचारी समाधानी राहतो आणि कर्मचारी जर समाधानी राहिला तर निश्चितच त्याच्या ज्या काही योग्य कार्यक्षमतेचा वापर व्यवसाय संघटनेला करून घेता येतो. मग ही इथे व्यवसाय संघटनेमध्ये जर कर्मचाऱ्याला समाधानी ठेवायचं आहे, त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे, तर त्याला जे काही मोबदला आहे त्या मोबदल्याबरोबरच प्रशिक्षण कार्यक्रम दिले पाहिजेत, विकास कार्यक्रम दिले पाहिजेत आणि त्याचबरोबर नोकरीची शाश्वतीसुद्धा त्याला दिली पाहिजे. कारण नोकरीची शाश्वती ही त्याच्यासाठी महत्त्वाचं समाधान निर्माण करते. कारण त्याला माहिती होतं की माझी नोकरी इथे खूप काळ आहे, मी खूप काळ या व्यवसाय संघटनेमध्ये काम करणार आहे आणि मी टिकून राहणार आहे, हे त्याला इथे समजल्यामुळे निश्चितच कामाचं जे समाधान आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला कर्मचारी व्यवस्थापन महत्त्वाचं ठरत असतं. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे सुसंवाद टिकवून ठेवते. बघा, कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे व्यक्तींची भरती केली जाते. व्यक्तींची भरती करताना तिथे गुणवत्ता ठरवली जाते. निवड प्रक्रिया योग्य रीतीने राबवली जाते. त्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन योग्य पद्धतीने केलं जातं. जर चांगलं कामगिरी असेल तर त्यांना पदोन्नतीसुद्धा दिली जाते, बढती दिली जाते. मग यासाठी जे काही योग्य निकष आहेत ते योग्य निकष तयार करूनच, योग्य नियम तयार करूनच ही जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया राबवली जाते. मग तिथे निवड असेल, भरती असेल, बढती असेल, या ज्या काही प्रक्रिया आहेत त्यांच्यासाठी योग्य निकष नियम तयार करून ते संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले जातात की अशा पद्धतीने ही निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे, बढती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे या व्यवसाय संघटनेतील जी काही कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये सुसंवाद तिथे निर्माण केला जातो, त्यांच्यामध्ये शांतता निर्माण केली जाते आणि ही शांतता, सुसंवाद व्यवसाय संघटनेसाठी फार महत्त्वाचं असतं. कारण त्यांच्या व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये जर सुसंवाद असला, चांगला संवाद असला तर निश्चितच जो काही कर्मचारी आहे तो योग्य रीतीने काम करू शकतो. आणि जर तो संवाद चांगला नसला तर कर्मचारी योग्य काम करताना आपल्याला दिसत नाही. तर कर्मचारी व्यवस्थापन अशा प्रकारचा सुसंवाद टिकवून ठेवण्यासाठी इथे महत्त्वाचं ठरत असतं. इथे आपण कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय आणि कर्मचारी व्यवस्थापनाचं महत्त्व अभ्यासलेलं आहे. पुढील कार्य आपण पुढील भागात बघणार आहोत. तुर्तास धन्यवाद. तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा करा.